साताऱ्यात वाढत्या उन्हासोबत पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं। माण तालुक्यातील पांगरी गावात ग्रामस्थांना टँकरसाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागते। आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी एकदाच पाणी मिळत असल्यानं नागरिक संतप्त झाले। या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वैभव बोड। त्यांना 2001च्या लोकसंख्येच्या आधारे टँकर मंजूर केले जातात। ऍक्च्युली 2001 ला आमची लोकसंख्या 1991 होती आणि आजची लोकसंख्या आमची 3000 आहे। म्हणजे आम्हाला दिवसाची गरज 20 गुणिले 30,000 अशी 60,000 लिटर पाण्याची आज गरज आहे। परंतु शासनाचं धोरण जे 2001च्या लोकसंख्येला ग्राह्य धरून आम्हाला पाणी दिलं जाते त्यानुसार आम्हाला पाणी येते फक्त 38,000 लिटर। वाढत्या तापमानानं परिस्थिती आणखी बिकट केली आहे। विहिरी कोरड्या, तलाव कोरडे, ओढे आटलेले। माण तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशीच अवस्था आहे। पण पांगरीचा प्रश्न आता टोकाला पोहोचलाय। रस्त्याच्या कडेला मांडलेल्या टाक्या, हातात हंडे घेऊन उभ्या महिला आणि टँकर कधी येणार याची वाट पाहणारे डोळे, कारण इथे पाणी रोज मिळत नाही। आठवड्यातून एकदा, कधी 10 ते 15 दिवसांनी एकदा। माझी अगदी मंत्री महोदयांना विनंती असेल की आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक इलेक्शन आलं की तुम्ही घोषणाबाजी करता की आता हे शेवटचं जे इलेक्शन आहे की परत पाण्या मी बोलणार नाही। पण मला त्यांना एकच विनंती करायची आहे की आता इथून पुढे तुम्ही जर पाण्यावर इलेक्शन लढाई गेला तर आता लोकांनी जिल्हा परिषदला काय परिस्थिती झाली तुमची ती तुम्हाला माहित आहे। तर आता तुम्ही जर उद्या 29 विधानसभेला जर तुम्ही म्हणचाल की उत्तर मानला पाण्यानं तर तुमची परिस्थिती पहिल्यांदा हे तुमचं होमपिच आहे आणि जर होमपिच मध्ये जर तुम्हाला पाणी देता आलं नसेल तर तुम्ही सोलापूरला ते वायला जाऊ नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला। पाणी टंचाईमुळे जनावरांचं जगणंही ग्रामस्थांसाठी कठीण होऊन बसलंय। टँकर येतो का तुम्हाला? येतो की। किती दिवसात येतो? येतो आठवड्यातनं 10-12 दिवसातनं कवा आठवड्याला येतो। बर, आताची जनावरांना कसं पाणी पाजता मग? कसं चारता? कसं चारा आहे का? चारा नाही काय नाही, नुसते कुसळा वाढवतो, पाणी बसतो आणि बांधतो सावलीला। कुठं हापशा फिपशाला हुपसायचं आणि पाजायचं। हा, जीव जायची वेळ आली पाण्यामुळे। पाणी पाहिजे नाही तर पाणी असलं तर माणसाचं जीवन आहे ना, तर पाणी नसून काय आहे आता? पाणी नसल्यावर नाहीच ना काय। मग हे टँकर दर वर्षी चालू करावं लागतो तेव्हा पाणी आहे, ना तर पाणीच नाही। जित्राबाला सुद्धा पाणी नाही तर। पांगरीची तहान आता केवळ पाण्याची नाही तर प्रशासनाच्या निर्णयाची आहे आणि तो निर्णय जितका उशिरा होईल, लाल फितीच्या कारभारात अडकेल, तितकी ही भीषणता आणखी वाढणार आहे। प्रशासन एखादा टँकर आठवड्यात पुरवतंय त्यामुळं नागरिकांची मोठी गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं मंत्री जयकुमार गोरे यांनी या गावाकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी देखील या ग्रामस्थांकडून होताना पाहायला मिळते। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।